माझ्या आई-वडिलांचंही स्वप्न होतं की ते डॉक्टर व्हावं, पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण नाही झालं बिकॉज ऑफ माझा स्कोर याच्यापेक्षाही बेटर झाला असता. कारण मी डॉक्टर बनण्याचं जे स्वप्न जर असेल तुमचं, तर मोबाईल यूज आमच्या गावामध्ये मुलींना शिकवण्यामध्ये लोक फार सिरियस नाही आहेत. सुदैवाने Hi, my name is Ankita Gopal Wagh and I am from Selu district Parbhani. My father is farmer and my mother is housewife. I am an IIBN and I score 538 in NEET 2025. मी 12:30ला एक्झाम सेंटरला पोहोचली होती आणि त्यानंतर 1.5 तास मी तशीच बसून राहिली आणि 2ला आमचा करेक्ट पेपर आमच्या हातामध्ये आला. त्यामुळे पेपर मी ओव्हरलुक केला वरून. मी बायो बघितलं, फिजिक्स आणि केमिस्ट्री. बायो मला इझी वाटला पण लेंदी होता, त्यामुळे बायो स्टार्टिंगला केला आणि अर्ध्यापेक्षाही झाला होता माझा पेपर. त्यानंतर केमिस्ट्री मी अर्धा सॉल्व केला, जे नव्हते तेच मी सोडून दिले. आणि त्याच्यानंतर फिजिक्स वॉज अनएक्सपेक्टेड. डिफिकल्टी होता आणि लॉंगही होता, त्यामुळे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करणं इज इम्पॉसिबल फॉर मी. त्यामुळे मी काहीच क्वेश्चन ट्राय केले आणि काही बाकीचे 3rd 4th अटेम्प्टसाठी मी सोडून दिले. मी फक्त एकच अटेम्प्ट नाही ट्राय करत, 3rd 4th असे अटेम्प्ट मी घेते. त्यामुळे माझा खूप सारा पेपर होऊन गेला होता, पण फक्त 1 घंटा राहिला होता आणि माझा फिजिक्सचा अर्ध्यापेक्षाही जास्त क्वेश्चन राहिले होते आणि OMR फिल करण्याची राहिले होते. त्यामुळे मी OMRमध्येही मिस्टेक केली, बबलिंगमध्ये खूप फास्ट केलं. त्यामुळे मी सगळ्यांना हे सजेस्ट करेल की OMR भरताना हळू करा आणि बबलिंगमध्ये मिस्टेक करू नका. आणि फिजिक्समध्ये माझे 16 क्वेश्चन राहून गेले कारण तो मला येतही नव्हते आणि लेंदही होते. केमिस्ट्रीमध्ये माझा 1 क्वेश्चन राहिला आणि बायोमध्ये सुद्धा. जशी मी एक्झाम सेंटरमधून बाहेर आले, मी सर्वात पहिले तर माझ्या वडिलांशी भेटले आणि त्यांना एवढी खात्री दिली की हां, मी MBBSला लागून जाईल. चांगलं कॉलेज भेटेल नाही भेटेल याची तर तेव्हा काही गॅरंटी नव्हती, कारण कट ऑफही यायचा राहिला होता. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी सर्वात पहिले सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला हे सांगितले की ऑल ओव्हर इंडिया सगळ्यांचाच पेपर डिफिकल्ट गेला आहे, सो डोंट वरी आणि कट ऑफ खाली येईल याची खात्री झाली. मला आठवतं मी 6वीला होते तेव्हा माझ्या नानांचं म्हणजे माझ्या आईच्या पप्पांचं बायपास सर्जरी झालं होतं आणि त्यावेळा घरातल्या कोणालाही काही त्याबद्दल माहिती नव्हतं आणि सगळ्या प्रोसेस ज्या होत्या त्या डिफिकल्टही वाटत होत्या. त्यामुळे माझ्या आईवडिलांचंही स्वप्न होतं की ते डॉक्टर व्हावं, पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण नाही झालं बिकॉज ऑफ फायनान्शियल कंडिशन. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी डॉक्टर व्हावं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करावं, जे होत आहे पूर्ण. माझा स्कोर याच्यापेक्षाही बेटर झाला असता, कारण मी सिली मिस्टेक खूप जास्त केली. मला जो क्वेश्चन येणारे होते तेही मी चुकवले, कारण घाई गडबड मी जास्त करत होते आणि ते स्टार्टिंगपासूनच मी जेव्हा मॉक टेस्ट चालू होत्या तेव्हाच करत होते. आणि पुढच्या जे नीट ॲस्पिरंट आहे मी त्यांना हे सांगेल की तुमचे जे मॉक टेस्ट आहेत त्यामध्ये घाई गडबड बिलकुल करू नका. पेपर कितीही डिफिकल्ट असो, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेपर फक्त तुमच्या एकट्यांसाठी डिफिकल्ट नसणार आहे, ते सर्वांसाठी डिफिकल्ट असणार. मी सकाळी 4:30 वाजता उठायची, त्यानंतर 1 घंटा मी अभ्यास करायची आणि 6 ते 1:30 हा माझा इथे क्लास IIBमध्ये क्लास असायचा. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर 2 ते 8 हा माझा स्टडी प्लॅन असायचा. त्याच्यानंतर 1 घंटा ब्रेक आणि 9 ते 11 हा परत माझा स्टडी प्लॅन. आणि जसे राऊंड जवळ येत होते तसे आमचे 2 दिवसानंतर एक्झाम कंटिन्यू असायच्या आणि शेवटी दररोज एक्झाम असायच्या. त्यामुळे राऊंडसाठी मी फक्त एकच सांगू शकते की एक्स्ट्रा काही करू नका. जे आपलं झालं त्याबद्दल रिव्हिजन करा आणि एक्स्ट्रा क्वेश्चन ट्राय करू नका. जे IIBचे मॉड्यूल्स आहेत, पेपर्स आहेत, तेच परत ट्राय करा, कारण जे राऊंडमधले पेपर्सचे क्वेश्चन आहेत ते जशा तसे तुम्हाला नीटमध्ये दिसू शकतं. फॅमिली सपोर्ट मला पहिल्यापासूनच होता, कारण डॉक्टर बनण्याचं ड्रीम हे फक्त माझ्या एकटीच नाही तर माझ्या पूर्ण फॅमिलीचं होतं आणि त्यासाठी माझ्या पप्पांनी आईसोबत मला इथे पाठवलं होतं आणि 2 वर्ष मी फक्त माझ्या मम्मीसोबत राहिलेली आहे. पप्पांनी गावाकडे शेती सांभाळली आहे आणि माझ्या आजीने खूप हेल्प केलेली आहे. तिने आम्हाला एक वेळेलाही अशी जाणीव करून दिली नाही आहे की घरी तुम्ही नाहीत आणि मी तुमच्या बाकीच्या बहिणींची काळजी वगैरे घेणार नाही. आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही आजी आजोबा, आई वडील आणि आम्ही 4घी बहिणी आहोत आणि मी सगळ्यात मोठी आहे. आणि घरच्यांनी हे डिसाईड केलं होतं की मी डॉक्टर होणार आणि माझंही हे ड्रीम हो. त्यामुळे माझ्या वडिलांनी मी आणि माझ्या आईला आम्ही इथे नांदेडमध्ये शिफ्ट झालो आणि IIBमध्ये मी कोचिंग जॉईन केली. घरच्यांचाही खूप सपोर्ट होता आणि आजीने माझ्या कधीच हे जाणीव नाही केली की आम्ही तिथे नाहीत आणि माझ्या बाकी बहिणींची खूप काळजी घेतली
आणि माझे वडील मधून-मधून आम्हाला भेटायला येत होते, कारण ते फार्मर आहेत, तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की तिकडचं घरांचं जे काम आहे किंवा शेतीचं काम आहे, ते त्यांनी सांभाळावं. जेव्हाही पॅरेंट्स मीटिंग असायची, तेव्हा माझे वडील मधून-मधून यायचे आणि टीचर्सशी कम्युनिकेटही करायचे. आणि जेव्हा-जेव्हा मला त्यांची गरज पडली, तेव्हा-तेव्हा ते माझ्यासाठी इथे येत पण होते. आणि माझ्या याच्या डॉक्टर बनण्याच्या जर्नीत नाही फक्त IIP, पण माझ्या पॅरेंट्सनी खूप सपोर्ट केला आहे. फक्त अभ्यास करून सगळं पॉसिबल होत नाही, तर पॅरेंट्सचा सपोर्टही लागतो आणि तो मला वेळोवेळी भेटला. ह्या 2 वर्षाच्या नीटच्या जर्नीमध्ये माझ्याकडे मोबाईलही नव्हता, त्यामुळे सोशल मीडियाचं डिस्ट्रॅक्शन माझ्याकडे नव्हतंच. आणि मी सर्वांना हेच सजेस्ट करेन, की या 2 वर्षामध्ये प्लीज मोबाईल यूज करू नका. कारण त्याचा अभ्यास डायरेक्ट आपल्या अभ्यासावर होतो. आणि डॉक्टर बनण्याचं जर स्वप्न जर असेल तुमचं, तर मोबाईल यूज करू नका. मोबाईल नव्हता आणि त्यामुळे मला त्याचा फायदा झाला. मी IIBची 2 इयर फुल टाईम क्लासरूम स्टुडंट आहे. आणि IIBमध्ये जे भेटतं मॉड्यूल्स, नोट्स आणि एक्झाम, ते माझ्यासाठी इनफ होतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी बाहेर कोचिंगची मॉड्यूल्स किंवा एक्झाम काहीही जॉईन नव्हती केली. आणि ही जे मटेरियल IIBकडून भेटतं ते नीटसाठी इनफ आहे. माझ्या आई-वडिलांचंही हे स्वप्न होतं की ते डॉक्टर व्हा, बट फायनान्शियल कंडिशनमुळे ते पॉसिबल झालं नाही. आणि जेव्हा मी IIBची फास्ट एक्झाम दिली, त्यामुळे मला फायदा झाला. मला 11thमध्ये 60% आणि 12thमध्ये 75% स्कॉलरशिप भेटली. आणि त्यामुळे माझं फीसही खूप कमी झाली. डॉक्टर बनण्याचं जे स्वप्न आहे ते पण पूर्ण झालं. जे इकॉनॉमिकली वीक बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहे, मी त्यांना हे सांगेल की IIBची फास्ट एक्झाम द्या आणि त्यामुळे तुमची फीसही कमी होईल आणि डॉक्टर होण्याचं स्वप्नही कंप्लीट होईल. आमच्या गावामध्ये मुलींना शिकवण्यामध्ये लोक फार सिरियस नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटते की 12वीचं शिक्षण हे मुलींसाठी फार आहे. त्याच्यानंतर ती मुलींची लग्न लावतात आणि फ्री होतात. बट सुदैवाने ही परिस्थिती माझ्या घरी नव्हती. मी माझ्या गावातली पहिली महिला डॉक्टर होणार आहे. कारण माझ्या फॅमिलीचा सपोर्ट माझ्यासोबत सतत आहे आणि राहणार सुद्धा आहे. आणि मी हीच अपेक्षा करते की माझ्या गावातली जी कंडिशन आहे ती सुधारावी आणि गावातल्या प्रत्येक मुलीला संधी मिळावी की तिने तिचं ड्रीम पूर्ण करावं. माझा जो नीटमध्ये स्कोर आणि रँक आहे, त्यानुसार मला GMC कॉलेजमध्ये MBBSसाठी सीट नक्की मिळेल. आणि माझ्या यशामागे फक्त माझी मेहनतच नाही, तर फॅमिलीचा सपोर्ट आणि टीम IIBनी मला खूप हेल्प केली. त्यामुळे मी सगळ्यांना थँक्यू म्हणते. थिंक नीट, थिंक IIB.